श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्तम. बघा मित्रांनो, आजचा विषय खरंच खूप महत्वाचा आहे. कारण की आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं मी म्हणणार नाही आहे, प्रत्येकाला वाटतं की आपला दिवस हा चांगला जावो. पण आपला दिवस चांगला जाण्यासाठी तुम्ही काय करता, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे जेणेकरून आपला दिवस चांगला जाईल. तर बघा, सकाळी उठल्या उठल्या आपल्याला ही 3 कामं करायची आहेत. फक्त सकाळी उठल्या उठल्या तुम्ही ही 3 कामं केली ना, तर बघा तुमचा दिवस खरंच खूप चांगला जाईल. अगदी 5 मिनिट देखील लागणार नाही आहे तुम्हाला या कामासाठी. त्यामुळे सकाळी उठलं की ही 3 कामं झालीच पाहिजेत, जेणेकरून तुमचा दिवस अत्यंत चांगला आणि शुभ जाईल. आता मी असं नाही म्हणणार आहे की तुम्ही सकाळी ही 3 कामं केली की तुम्ही काहीच करायचं नाही, मनानेच तुमचा दिवस चांगला जाईल असं नसतं. फक्त तुम्ही जे काही करणार ना दिवसभरामध्ये, ते तुमचं पॉझिटिव्ह गोष्टी घडतील तुमच्यासोबत सगळ्या. जे काही दुःख असतील किंवा काही अडचणी येणार असतील त्या दूर होतील. असं नाहीये की तुम्ही सकाळी उठले, मी सांगितलंय तुम्हाला सकाळी उठलं की हे काम केलं की तुमचा दिवस चांगला जाईल, मग तुम्ही ते काम केलं आणि शांत बसले, दिवसभर काहीच केलं नाही, असं नाही करायचं आहे. फक्त तुम्हाला हे काम करायचं आहे आणि तुमच्या दिवसभर तुम्ही जे काही कामं करता ते योग्य पद्धतीने करायचे आहे, जेणेकरून तुमचं ते काम सुरळीत पार पडेल. आणि त्यासोबतच या कामाने माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होईल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कोणती 3 कामं करायची आहेत, ती सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता बघा, सकाळची वेळ ही अत्यंत पवित्र आणि शुभ अशी मानली जाते. या वेळेला जो काही आपण विचार करत असतो किंवा कोणती प्रार्थना करतो ना, त्याचा परिणाम आपल्या पूर्ण दिवसावर होत असतो. म्हणून सकाळी उठल्यावर आपल्याला पॉझिटिव्ह विचार करणं खूप महत्वाचं असतं आणि त्यासोबत प्रार्थना देखील करायची आहे. आणि सोबतच हे 3 कामं करायची आहेत. तर हे 3 कामं कोणती? तर सगळ्यात पहिलं काम म्हणजे डोळे उघडण्यापूर्वी आपल्याला एक प्रार्थना करायची आहे. बघा, सकाळ झाली ना की भरपूर जणांचं पहिलं काम काय असतं, मोबाईल हातात घ्यायचा आणि नेट चालू करायचं आणि कोणी काय स्टेटसला ठेवले किंवा कोणी काय मेसेजेस केलेत ते पहिले बघायचे. अंथरुणामध्येच पहिला मोबाईल स्क्रीन बघतात. पण आपल्याला असं करायचं नाही आहे. पहिली 5 मिनिटं आपल्याला स्वतःला आणि देवाला द्यायचे आहेत. तर सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, आपल्याला प्रार्थना करायची आहे, ते पण डोळे बंद ठेवून. काय म्हणायचं आहे, स्वामी, देवा, तुम्ही ज्या कोणत्या देवाला, जे कोणी तुमचं इष्ट दैवत असेल त्याला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यांना सांगायचं आहे की आजचा दिवस तुमचा म्हणजे माझा, आजचा दिवस माझा तुमच्या कृपेने चांगला जावो, असं तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे किंवा देवाला प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच दुसरं काम काय करायचं आहे, तर डोळे उघडायचे आहेत आणि करदर्शन करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, सकाळी उठलं, आपली देवाला प्रार्थना करून झाली की उठून बसायचं आणि त्यानंतर आपल्या दोन्ही हात एकमेकाला जोडून दोन्ही तळ हाताकडे पाहायचं आणि एक श्लोक म्हणायचा आहे, तो म्हणजे कराग्रे वस्ते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्ये गोविंद हा प्रभाते करदर्शनम, असं म्हणायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात एकमेकावर घासायचे आहेत. गरम थोडंसं होईपर्यंत नॉर्मली 10 वेळा तुम्ही एकमेकांवर हात घासा आणि त्यानंतर तो हात आपल्या चेहऱ्यावर, डोळ्यापासून खाली गालावरती वगैरे आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे आपल्या आयुष्यात धन, ज्ञान, शक्ती सर्व काही येतं असं मानलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला करदर्शन करायचं आहे. आणि तिसरं काम करायचं आहे, आपण ज्या पृथ्वीवर राहतो, ज्याच्यावरती चालतो, ज्याच्यावरती सर्व काही करतो, त्या पृथ्वीला नमस्कार करायचा आहे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. असं केल्याने नम्रता तर वाढतेच आणि त्यासोबतच पॉझिटिव्ह एनर्जी देखील आपल्याला मिळते. त्यामुळे ही 3 कामं न विसरता सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला करायच्या आहेत. बघा, हार्डली तुम्हाला 5 मिनिट लागतील. पण असं तुम्ही सकाळी उठल्या उठल्या केल्याने तुमचं आयुष्य खरंच खूप सुंदर जाईल याने. आणि दिवस तर विचारू नका, खरंच खूप चांगला जाईल. त्यामुळे ही 3 कामं तुम्ही नक्की करा.